श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा विषय म्हणजेच काय तर माता लक्ष्मीची जी सेवा आपण करत असतो त्या सेवेसाठी योग्य काळ कोणता असतो. दिवसभरामध्ये जे म्हणजे वेळ जो असतो, जो वेळ काळ असतो तो साध्य झाला ना तर आपल्याला बरोबर आपल्या सेवांना साफल्य मिळत असतं, संपूर्ण फळ त्याचं मिळत असतं. म्हणून आपली योग्य वेळ असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपला अधिक महिना जो आहे तो चालू होणार आहे 17 तारखेपासून. अधिक महिन्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंची जी सेवा असते ती करायची आहे. माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी किंवा आपल्या घरात वास करण्यासाठी, माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा आपल्याला करायची असते. आणि माता लक्ष्मीची सेवा सुद्धा आपल्याला अधिक महिन्यात करायची आहे. पण त्यानंतर सुद्धा किंवा त्याआधी सुद्धा तुम्हाला सांगेल, आपण जर आपल्या घरामध्ये दररोज नित्य नियमाने ही सेवा केली तर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहत असतो. आणि तुमचे अनुष्ठान असू द्या, कुठलीही सेवा असू द्यात, अनुष्ठान करतात किंवा कुठलीही सेवा करत असताना काही सेवा अशा असतात की त्या सेवांमध्ये उच्चार स्पष्ट असणे खूप महत्त्वाचं मानलं जातं. जसं की बघा, आपण गुरुचरित्र पारायण करत असतो. गुरुचरित्र पारायण करता करता आपले उच्चार स्पष्ट होत जातात. त्या पद्धतीने व्यंकटेश स्तोत्र जे आहे, जे अनुष्ठान करत असतो त्याला उच्चार स्पष्ट असणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही मराठीत करा, संस्कृतमध्ये करा, तुम्हाला जी भाषा योग्य वाटेल ती करा, पण उच्चार मात्र स्पष्ट आणि व्यवस्थित असावेत असं माझं म्हणणं आहे. आणि सांगतात देखील स्पष्ट उच्चार असावे जेव्हा अनुष्ठान आपण संकल्पयुक्त सेवा करतो त्यावेळी. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये दररोजच्या दररोज जी माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी सेवा करत असतो त्याचा वेळ कोणता योग्य असावा हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. ते आपण आज जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपल्या घरामध्ये जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ हा बघणार आहे त्या दिवसापासून अगदी सांगेल दररोजच्या दररोज तुमच्या घरात या सेवा करणं खूप महत्त्वाचं ठरत असतं. तुम्हाला सांगेल, ही सेवा जी असते ती करण्यासाठी वेळ काळ जो असतो तो एक ठेवला तर अतिउत्तम. नाही तुम्हाला जमलं तर जसा वेळ साध्य होईल त्या पद्धतीने करा, पण करायचा प्रयत्न नक्कीच करायचा आहे. आता पूजापाठ आपण करत असतो त्याचे प्रहर असतात. एका दिवसाला कधी करावी, एका दिवसामध्ये 5 वेळी आपण म्हणजे 5 असे विशेष टाईम असतात की त्या वेळेस आपण पूजा करू शकतो. पहिला वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर आपण पूजा करू शकतो. दुसरा म्हणजेच काय तर 9 वाजेच्या आधी जो कालावधी असतो तो असतो. आणि तिसरा वेळ म्हणजे 9 ते 12 जो कालावधी असतो, म्हणजे 12च्या आत पूजा करणे. पण तुम्हाला सांगेल, योग्य वेळ ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला जमणार नाही, लहान मुलं, डबे, बरेचशा गोष्टी अडचणी येतात. पण जो कालावधी असतो 9च्या आत त्यामध्ये पूजा करायचा प्रयत्न करा, जास्त उशिरा करू नका. आणि चौथा जो काळ असतो तो संध्याकाळी 4 ते 6, 6, 6:30 आणि नंतर 6, 6:30च्या नंतर जो कालावधी असतो 9 पर्यंत, 9, 9:30च्या आत हे जे कालावधी आहेत, हे जे प्रहर आहेत 5 प्रकारे, यामध्ये आपल्याला पूजापाठ करायची असते. पण यामध्ये माता लक्ष्मीला आपल्या घरात आकर्षित करण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहण्यासाठी या टायमिंग पैकी आपण कोणता टाईम ठेवावा. तसेच तुम्हाला सांगेल, 12 ते 4 या कालावधीमध्ये देवपूजा जी बोलतात ना, आपल्या देवघरातली जी देवपूजा बोलतो ती करायची नाही, हे लक्षात घ्या, करत नाही. म्हणून लवकरात लवकर सकाळी आपण पूजा करावी. संध्याकाळची जी पूजा असते ती संध्याकाळचा टायमिंग दिलेला आहे त्या पद्धतीने करावी. तर बघा, माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी माता लक्ष्मीची जी सेवा आहे ती म्हणजेच काय, व्यंकटेश स्तोत्र आणि श्रीसूक्त. आता हे ज्या 2 सेवा मी तुम्हाला सांगणार आहेत, या सेवा आपल्या घरात नित्य नियमाने घडल्याने आपल्या जीवनातील जेवढे काही आर्थिक प्रॉब्लेम आहेत, जेवढे काही आर्थिक संकट आहेत, कर्जबाजारीपणा, कर्जमुक्ती कुठलंही असू द्या, म्हणजे पैशांविषयी ज्या काही अडचणी आहेत, कोणी आपले पैसे घेतलेले आहेत ते देत नाही, पैसे अडकलेले आहेत कुठेतरी ते निघत नाही, अशा गोष्टी जर असतील तर तुमच्या घरात नित्य नियमाने व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा आणि श्रीसूक्तम 1 वेळा या पद्धतीने आपण म्हणावं. श्रीसूक्त हे फलश्रुती सकट म्हणायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि व्यंकटेश स्तोत्र हे कोणतं म्हणावं तर नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये जे दिलेलं आहे ते म्हटलं तर अतिउत्तम. कारण आपला वेळ जो असतो तो कमी लागत असतो. म्हणून आपण जेव्हा दररोजच्या जीवनामध्ये हे व्यंकटेश स्तोत्र पठण करत असतो तेव्हा आपले उच्चार हे स्पष्ट होत असतात. म्हणून अधिक मासमध्ये तुम्हाला अनुष्ठान किंवा कधीही आपण अनुष्ठान करतो तेव्हा आपल्याला सोपं जातं. मराठीमध्ये खूप वेळ लागतो व्यंकटेश स्तोत्रम जे आहे ते म्हणायला. म्हणून तुम्हाला सांगेल, मराठीमध्ये न करता तुम्ही संस्कृतमध्ये सुरुवातीला 2-3 दिवस चुकेल, पण त्यानंतर जेव्हा अनुष्ठान वगैरे करतो तेव्हा आपले उच्चार जे स्पष्ट येत असतात. म्हणून आपण हे केलं तरी सुद्धा चालेल.
या दोघी सेवा करत असताना कधी कराव्या ते तर सांगते, पण सर्वात आधी कोणती सेवा करावी तर तुम्हाला सांगेल आपण व्यंकटेश स्तोत्र आधी म्हणावं आणि त्यानंतर श्रीसूक्तम म्हणावं. कारण व्यंकटेश स्तोत्र भगवान श्रीहरी विष्णूंसाठी आपण म्हणत असतो, त्यांची स्तुती असते त्यामध्ये. आणि व्यंकटेश स्तोत्र श्रीहरी विष्णूंची ज्या घरात पूजा होते तिथे माता लक्ष्मी या वास करत असतात. आता बघा, नवऱ्याची पूजा आधी आपण करतो, जावाई जर आपल्या घरी आले तर जावायची करतो, नंतर मुलीची करतो. त्या पद्धतीने माता लक्ष्मीला बोलवायचं काम पडत नाही आणि त्यांना जो आनंद होतो असतो तो वेगळा असतो. म्हणून आपल्या घरात कधीही व्यंकटेश स्तोत्र म्हणावं, त्यानंतर श्रीसूक्तम म्हणावं. श्रीसूक्तम म्हटल्याने आपल्या घरामध्ये कळत नकळतपणे कुलस्वामिनीची सुद्धा पूजा होत असते. कुलस्वामिनीचा सुद्धा कृपाशीर्वाद आपल्यावर मिळत असतो. म्हणून श्रीसूक्तम म्हटल्याने माता लक्ष्मी आकर्षित होतात. माता लक्ष्मी या स्थिर रूपात राहतात, पण कुलदेवीची सुद्धा सेवा यामध्ये घडून जाते. आणि हा जे सुक्तम म्हणायचे किंवा स्तोत्र म्हणायचे तुम्हाला तर हे स्तोत्र म्हणण्यासाठी तुम्ही बघा, सकाळी तुम्हाला जमलं तर ब्रह्ममुहूर्तावर म्हणा. पण बघा, माझ्यापासून तुमच्यापर्यंत संसारिक माणसावर जर जमलं तर अतिउत्तम, पण जर नाही जमलं तर तुम्हाला सांगेल छानसा असा जो कालावधी आहे तो संध्याकाळचा आहे. संध्याकाळच्या वेळेस जो कालावधी असतो आपला 6:30 ते 7:30 हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये नक्कीच आपण श्रीसूक्तम आणि व्यंकटेश स्तोत्रम म्हणावं. हे म्हणत असताना तुपाचं निरांजन प्रज्वलित करावं. आपल्या देवघरासमोर आपण बसून तुपाचं निरांजन, सुगंधित अगरबत्ती लावावी आणि नंतर आपण पठण करावं. या पद्धतीने आपण पठण करू शकतो. तसेच तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी, तुम्हाला माहिती आहे माता लक्ष्मीचे 8 रूप आहेत बरोबर, विविध प्रकारचे असतात. म्हणून तुम्हाला सांगेल ही अष्टलक्ष्मी आपल्या घरातील 8ही दिशांना असते आणि 8ही दिशांकडून त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर लाभणं खूप महत्त्वाचं ठरत असतं. आपल्या घरातील पैसाच नाही तर आपल्या मुलांना चांगली बुद्धी देणं, त्यांना चांगली क्षमता, गजलक्ष्मी काय करते तर त्यांना मजबूत बनवत असते. हे लक्षात घ्या. एक रूप जे आहे गजलक्ष्मीचं, संतान लक्ष्मी जी असते आपल्या संतानला जे असतात ती आपल्या संतानला प्रगती देते, यश प्राप्ती आपल्या मुलांना देत असते. ही सुद्धा एक लक्ष्मी स्वरूप आहे, आपल्या मुलांना निरोगी ठेवत असतात. म्हणून या माता लक्ष्मी ज्या आहेत या अष्टलक्ष्मी आहेत आणि आपल्या घरात ते वास करत असतात. आपण जेव्हा स्तोत्र वाचत असतो तेव्हा त्यांची पूजा होत असते. म्हणून आपल्या घरात नित्याने तुम्ही पठण करा आणि हे पठण केल्याने तुम्हाला सांगेल अधिक मासमध्ये जेव्हा पण आपण अनुष्ठान करत असतो व्यंकटेश भगवानांचं, तेव्हा आपोआपच आपली उच्चारे स्पष्ट होतात. म्हणून या नक्कीच सेवा आपल्या घरात घडणं खूप महत्त्वाचं असतं. या सेवांना काही नियम अटी नसतात. हे आपण नित्याने दररोजची सेवा जी करत असतो त्यामध्ये घेऊ शकतो. आणि श्रीयंत्र ज्यांच्या घरात असेल त्यांनी नित्य नियमाने श्रीसूक्तम नक्कीच आपल्या घरात पठण करावं. तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर रूपात वास करत असतात, आपल्या घरात सुख समृद्धी नांदत असते, भरभराटी राहत असते. या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा जी असते ती नित्याने करायची आहे. तेव्हाच आपल्या सेवामध्ये सातत्य ठेवलं तेव्हाच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी या स्थिर रूपात वास करत असतात. चला मग सांगितलेली सेवा जी ती माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते, महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.